विरोधी पक्षामध्ये राहून आणि एक प्रामाणिकपणे ते कुठे गेले नाही, ते उद्धव साहेब सोबत राहिले, तर मला असं वाटतं की पॉझिटिव्ह शेवटपर्यंत राहतील. आता ते मला माहित नाही. आता राजनीतीमध्ये काय आहे शेवटपर्यंत काय चर्चा सुरू झाली. आता काय आहे की रात्री एका नेता एका पार्टीमध्ये होतो, आम्ही जेव्हा सकाळी उठतो तर आम्हाला बातमी येतं की गेला. तर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण आता निवडणुकीमध्ये मागच्या वेळेस खान का बान हा प्रचार झाला, चंद्रकांत खैरे काही निवडून आले नाही. तुम्हाला वाटतं यंदाही खान का बानच असंच होईल? मला स्वतः असं वाटतं की खैरे साहेब खूप प्रयत्न करणार आहे की त्यांचे जे जुने जे मुद्दे आहे ना, ज्याच्यामुळे ते 20 वर्ष या जिल्ह्यामध्ये राज केलेले आहे, ते जिल्ह्याचे किंग होते. आणि मुद्दे काय होते 20 वर्षामध्ये? खान पाहिजे का बान पाहिजे, औरंगाबाद पाहिजे का संभाजीनगर पाहिजे, हिंदू काही पाहिजे का मुसलमान पाहिजे का, हिरवा पाहिजे का भगवा पाहिजे, हेच मुद्दे व्हायचे. आता तेच होईल. मला असं वाटतं की खैरे साहेबांना दाखवण्यासाठी काही नसणार तर पुन्हा तेच मुद्द्यावर मला पुन्हा मुसलमान करण्यात येईल, मला पुन्हा रजाकारांशी जोडण्यात येईल, मला पुन्हा औरंगजेबशी जोडण्यात येईल. मी स्पष्टपणे सांगतो खैरे साहेब, तुम्ही हे बोलताना माझा उत्तर तुम्ही ऐकून घ्या. माझा औरंगजेबशी काही संबंध नाही. रजाकार होते, गेले, मेले, संपले, माझा काही त्यांच्याशी संबंधित नाही. निजामाशी माझे काय देणं घेणं आहे, तर हे कुणाचं नाही. हे अस्सल महाराष्ट्रीयन, मी अस्सल महाराष्ट्रीयन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे मी. बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा आहे मी. संविधानाला मानणारा आहे. तर कृपा करून माझा संबंध हे सगळं यांच्याशी जोडू नका करू. पण आता सगळे बाळासाहेबांचे विचार मानायला लागलेले आहेत. शिंदे गट असेल, तुम्ही पण बाळासाहेबांचे विचार मानायला लागा, तुम्हाला विरोध होणार नाही. नाही, काय आहे की त्यांचं जे अजेंडा असेल, स्वाभाविक आहे की आपण तयारी जेव्हा करतो. मी बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलतोय. नाही, बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत मी स्पष्टपणे सांगतो की इतका मोठा नेता देशामध्ये कुठेही जन्मात आलेला नाही. बाळासाहेब ठाकरे एकमेव या देशाचा नेता असा होतं की मुंबई बंद किंवा महाराष्ट्र बंद, तर दुसऱ्या क्षणी महाराष्ट्र बंद करण्याची ताकद या देशामध्ये कोणत्या नेत्यामध्ये होती. खैरे आता पुन्हा चिडचिड करतील. तुम्ही बाळासाहेबांची स्तुती केली की जे खरं आहे ना, ते खरं आहे ना. जे खरं आहे तुम्ही दाखवा ना मला, कोणत्या नेत्यामध्ये आज देशामध्ये कोणाची हिंमत आहे, की कोणाची ताकद आहे, ते बाळासाहेब ठाकरेमध्ये होती. पण याच्याही दुर्दैव हे मानायला पाहिजे की आज बाळासाहेब जिवंत असले असते तर हे सगळे जे फुटलेले होते त्यांची हिंमत झाली असती का? नाही झाली असती. बरं, आता मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो की मनोज जरांगे पाटील आता आपले उमेदवार देणार असं जाहीर केलेलं, समाजावर त्यांनी सोडलंय, तुम्ही एक नाव घेऊन या, त्या नावाला आपण पाठिंबा देऊ. तुम्ही याच्याकडे कसं बघता? आणि जरांगे पाटील जर समजा अपक्ष उमेदवार समाजातील देत असतील तर MIM त्यांना पाठिंबा देणार का? काय हे की जर तर राजनीतीमध्ये चालत नाही. जरांगे पाटीलांनी आपला हे स्टँड क्लिअर केलं की